सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. माऊलींनो, 5 ऑगस्ट पासून श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण मास आला की आपल्या सर्वांचीच मन कशी बरसणाऱ्या पावसांच्या सरीसह ताजीतवानी होतात, नाही का? आपली धरा ही जणू हिरवीगार वस्त्रच परिधान करते असे वाटते. झाडं, पाने, वेली, पक्षी सगळीकडे जणू एक नवचैतन्यच निर्माण होते, नाही का? आणि श्रावण म्हणलं की सणवाराची रेलचेल, तर भारतीय संस्कृतीचे जतन करणारा हा चातुर्मास आपल्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन ह्याच काळात तर घडते, हो ना? चला तर हा श्रावण मास कधी काय काय घेऊन येतोय ते पाहूयात का? श्रावण मासाचे स्वागत 5 ऑगस्ट आणि तेही सोमवारी दुग्ध शर्करा योग, पहिला श्रावणी सोमवार व श्रावण मासारंभ. तर पहिला श्रावणी सोमवार अर्थात भोळ्या सांब सदाशिवाची पूजा, शिवामूठ तांदूळ. 6 ऑगस्ट मंगळवार नवविवाहितांची पहिली मंगळागौर. 8 ऑगस्ट गुरुवार नागचतुर्थीचा उपवास. 9 ऑगस्ट शुक्रवार नागपंचमी घेऊन येते उकडीच्या मोदकांची बहार व याच दिवशी जिवतीचे पूजन. 12 ऑगस्ट सोमवार दुसरी शिवामूठ तीळ. 13 ऑगस्ट नवविवाहितांची दुसरी मंगळागौर. 15 ऑगस्ट तोही दत्त महाराजांच्या गुरुवारी स्वातंत्र्य दिन. 16 ऑगस्ट शुक्रवार पुत्रदा एकादशीसह जिवतीचे पूजन. 19 ऑगस्ट सोमवार पुन्हा दुग्ध शर्करा योग म्हणजे नारळी पौर्णिमा, बहीण भावाच्या पवित्र नात्याची विण घट्ट करणारे रक्षाबंधन व तिसरी शिवामूठ मूग. 20 ऑगस्ट मंगळवार मंगळागौर पूजन. 22 ऑगस्ट गुरुवार संकष्ट चतुर्थी. 23 ऑगस्ट शुक्रवार जिवतीचे पूजन. 26 ऑगस्ट सोमवार तिसरा दुग्ध शर्करा योग म्हणजे एकतर त्या दिवशी कालाष्टमी म्हणजेच अनघालक्ष्मी व्रताचे पूजन, श्रीकृष्ण जयंती, जगाची माऊली असणारे प्रेमळ ज्ञानदेव महाराज यांची जयंती, तर चौथी शिवामूठ जव. 27 ऑगस्ट मंगळवारी मंगळागौर पूजन व गोपालकाला. 30 ऑगस्ट शुक्रवार जिवतीचे पूजन. 2 सप्टेंबर बैलपोळा आणि 5वी शिवामूठ सातू व 3 सप्टेंबर मंगळवार मंगळागौर पूजन. असा हा श्रावण मास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.